नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या YouTube चॅनल वरती। चला तर आज जाणून घेऊया कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त नेमकं कधी आहे आणि नेमकं कधी करावे कन्या पूजन। जाणून घेऊया संपूर्ण माहिती। महाअष्टमी आणि नवमीच्या तारखाबाबत काहींचा संभ्रम आहे, म्हणूनच कन्या पूजन करण्यासाठी कोणता दिवस शुभ आहे हे जाणून घेऊया। हिंदू धर्मानुसार नवरात्री विशेष महत्त्वाचे। 22 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या शारदीय नवरात्री 2 ऑक्टोबर रोजी दशमी तिथीला संपणार आहे। या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते। कन्या पूजन हा देखील एक विधी आहे। तरुण मुली स्वतः देवी दुर्गेचं रूप आहेत, म्हणूनच नवरात्रीत मुलींना आमंत्रित करणे, त्यांची पूजा करणे आणि त्यांना जेवू घालण्याची प्रथा आहे। काही लोक पहिल्या दिवसापासून दररोज मुलींची पूजा करतात, तर बरेच जण महाअष्टमी आणि नवमीला कन्या पूजन करतात। यावर्षी नवरात्र नेहमीप्रमाणे 9 दिवस नसून 10 दिवस आहे, त्यामुळे महाअष्टमी आणि नवमीच्या तारखाबाबत काहींचा संभ्रम आहे। म्हणूनच कन्या पूजन करण्यासाठी कोणता दिवस शुभ आहे हे जाणून घेऊया। शारदीय नवरात्री 1 ते 10 वर्षे वयोगटातील मुलींची पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते। प्रत्येक वयोगटातील मुलींची पूजा केल्याने वेगवेगळे फायदे आणि आशीर्वाद मिळतात। हिंदू कॅलेंडर नुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 29 सप्टेंबर रोजी दुपारी 4:31 सुरू होते आणि 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:06 संपते। त्यानंतर नवमी तिथी 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:01 सुरू होईल। महाअष्टमी 2025 ला 30 सप्टेंबर त्या दिवशी आहे आणि महानवमी 1 ऑक्टोबर या दिवशी आहे। तर कन्या पूजन कधी करावे, तर शारदीय नवरात्र, महाअष्टमी आणि महानवमीला मुलींची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। म्हणजे महाअष्टमी 30 सप्टेंबर या दिवशी आणि 1 ऑक्टोबर महानवमी या दोन्ही दिवशी तुम्ही कन्या पूजन करू शकता। या काळात मुलींची पूजा केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते। अष्टमीला कन्या पूजनासाठी शुभ मुहूर्त आहे सकाळी 5:01 ते 6:13 पर्यंतचा आणि दुसरा मुहूर्त आहे सकाळी 10:41 ते 12:11 पर्यंतचा आणि अभिजात मुहूर्त आहे सकाळी 11:47 ते दुपारी 12:35 नंतरचा। आणि महानवमीला कन्या पूजनासाठी शुभ मुहूर्त असा आहे ब्रह्ममुहूर्तावर, म्हणजे सकाळी 4:37 ते 5:26 पर्यंतचा, सकाळी 5:01 ते 6:14 पर्यंतचा आणि रवी योग आहे 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:06 ते 6:15 नवरात्रीत कन्या पूजनासाठी लागणारे साहित्य जसे की मुलींचे पाय धुण्यासाठी एक स्वच्छ प्लेट, पाणी आणि पुसण्यासाठी कापड, महावर किंवा अलता, कुंकू, तांदूळ, बसण्यासाठी आसन, पूजेचं ताट, तुपाचा दिवा, फुलं, गजरा, लाल चुनरी, जेवण, खारीपुरी आणि चण्याची भाजी, भेटवस्तू। कन्या पूजनासाठी त्यांचा कन्येचा मंत्र, कन्या स्वरूपात देवी सर्व भूतेषु नमस्तस्यै 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 नमो नमः। ओम श्री दुन दुर्गाय नमः, ओम श्री कुमाराय नमः, ओम श्री त्रिगुणात्मिकाय नमः। तर कन्या पूजन कसे करावे? नवरात्री उत्सवाला अष्टमी किंवा नवमी तिथीला स्वतःच्या घरी लहान मुलींना श्रद्धा आणि आदराने बोलवावे। नवरात्रीच्या या शेवटच्या 2 दिवसात कन्या पूजनासाठी 2 ते 10 वर्षाच्या मुलींना घरी आमंत्रित करा। घरामध्ये लहान मुली आल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे पाय धुवून कापडाने पुसावे। मुलींना आसनावर बसून त्यांना हळद कुंकू अर्पण करावे। त्यांच्या हातामध्ये रक्षासूत्र बांधावे। यानंतर त्यांना हलवा, पुरी, चणे, श्रीफळ आणि बताशे अशा गोष्टी नैवेद्य म्हणून अर्पण करावे। पूजन आणि प्रसादानंतर लहान मुलींना स्वतःच्या क्षमतेनुसार धन, वस्त्र, फळ इत्यादी गोष्टी देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा। कंजक पूजन नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला केली जाते। देवी स्वरूप मुलींचे विशेष पूजन केले जाते। या पूजेत 9 मुलींची पूजा करणे हे दुर्गेच्या 9 रूपांची पूजा करण्यासारखे मानले जाते। अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले आहे की नवरात्रीच्या दिवशी कन्या पूजन कसे करावे, नवरात्रीच्या दिवशी कन्या पूजन कसे करावे, कोणत्या दिवशी करावे व त्यासाठी लागणारे साहित्य, हे सर्व काही आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब